हॅलो माय डिअर फ्रेंड्स, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? तर आज आपण पाहतोय 12th स्टँडर्ड बायोलॉजी. लेसन आहे आपलं रेस्पिरेशन आणि सर्क्युलेशन, आणि त्यामधला आजचा हा शेवटचा व्हिडिओ आहे आणि तुमचा चॅप्टर इथे संपणार आहे. सो एन्जॉय. आज आपण पाहणार आहोत बीपी, दॅट इज ब्लड प्रेशर. सो बेसिकली बीपी कसं मेजर केलं जातं, हायपरटेन्शन काय आहे, त्याच्यासोबतच एन्जिओग्राफी काय आहे, आर्टिरियल ब्लड प्रेशर काय आहे, हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. So the pressure exerted by blood on the walls of the blood vessels is called as blood pressure. So आपण पाहिलं की कशा पद्धतीने डायस्टोल होतं, सिस्टोल होतं, आणि त्याच्यामुळे कशा पद्धतीने वॉल्सवरती प्रेशर येतं. ओके. सो बेसिकली जेव्हा हे जे ब्लड आहे ते फ्लो होताना आपण हेही पाहिलं होतं की एट्रियमची वॉल खूप थिक आहे. ओके. सॉरी, आर्टरीची वॉल खूप थिक आहे वेनपेक्षा. सो बेसिकली हे का आहे? कारण आर्टरीमधून जे ब्लड आहे तर ते खूप जास्त प्रेशरने फ्लो होतं, आणि वेन्समधून ब्लड जे आहे तर ते इतक्या प्रेशरने फ्लो नाही होत, किंवा तेवढी गरज नाही आहे थिक वॉलची. ओके. सो त्यानुसार त्यांची लेंथ, त्यांचं जे थिकनेस आहे तर तो पण चेंज होतो. सो बेसिकली हे जे ब्लडचं प्रेशर आहे, जे की वॉलवरती पडणार आहे, ब्लड वेसल्सवरती पडणार आहे, तर यालाच आपण म्हणणार आहोत ब्लड प्रेशर. आता हे जे ब्लड प्रेशर आहे आपण कशामध्ये मोजतो? तर असं एक मेजरमेंट करण्याचं एक साधन आहे, ज्याला आपण म्हणणार आहोत स्पायगोमॅनोमीटर. ओके, स्पिग्मोमॅनोमीटर किंवा स्पायगोमॅनोमीटर, वॉट एव्हर. सो इट इज युजली मेजर्ड फ्रॉम दी आर्टरीज, आणि हे आर्टरीजमधूनच मेजर केलं जातं, कारण आर्टरीजमध्येच प्रेशर आपल्याला जास्त पाहायला मिळतं. Arterial blood pressure exerted by blood on the wall of the artery is called as arterial blood pressure. Pressure on arterial wall during ventricular contraction म्हणजेच काय? Ventricular systole is systolic pressure. Ventricle जेव्हा कॉन्ट्रॅक्ट होणार आहे तेव्हाचं जे काही प्रेशर असेल त्याला आपण म्हणणार आहोत सिस्टोलिक प्रेशर. फॉर अ नॉर्मल हेल्दी अडल्ट द ॲव्हरेज व्हॅल्यू ऑफ दिस एस पी इज 120 mmHg. सो बेसिकली आपण प्रिव्हियस व्हिडिओमध्ये थोडक्यात प्रोसेस पाहिली होती. सगळ्यात पहिल्यांदा जे ब्लड आहे तर ते येणार आहे राईट एट्रियममध्ये, जे की असणार आहे डीऑक्सिनेटेड ब्लड. ओके. हे ब्लड जाणार आहे राईट वेंट्रिकलमध्ये, आणि राईट वेंट्रिकलमधून हे ब्लड जातं विथ दी हेल्प ऑफ आपल्या पल्मनरी ट्रंक. हे कुठे जाणार आहे? वरती, दॅट इज लंग्सकडे ऑक्सिनेट होण्यासाठी. ऑक्सिनेट झाल्यानंतर हे जे ब्लड आहे तर ते येणार आहे सगळ्यात पहिल्यांदा लेफ्ट एट्रियममध्ये. लेफ्ट एट्रियममध्ये ब्लड आल्यानंतर लेफ्ट एट्रियममधून हे ब्लड जाणार आहे लेफ्ट वेंट्रिकलमध्ये, आणि लेफ्ट वेंट्रिकलमधून मग हे जे एओर्टाद्वारे ब्लड जे आहे तर ते बॉडीमध्ये येतं. ओके. सो बेसिकली हे एक मेकॅनिझम आहे की ब्लड कशा पद्धतीने फ्लो होतं याचं. मग आता या ठिकाणी जेव्हा वेंट्रिकल सिस्टॉल होणार आहे, किंवा वेंट्रिकल्स जेव्हा कॉन्ट्रॅक्ट होणार आहे, तेव्हाच हे ब्लड जे आहे तर ते एओर्टामध्ये जाणार आहे. सो बेसिकली तेव्हाचं जे प्रेशर आहे, सिस्टॉलिक प्रेशर, ती व्हॅल्यू असणार आहे 120 mmHg. ओके. सो हे तुम्हाला सगळे जे काही व्हॅल्यूज आहेत ते लक्षात ठेवायचे आहेत. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे प्रेशर ऑन एट्रियल वॉल ड्युरिंग रिलॅक्सेशन. बरं, आता जेव्हा कॉन्ट्रॅक्शन होणार आहे तेव्हा पण प्रेशर एक्झर्ट होणार आहे, आणि जेव्हा रिलॅक्सेशन किंवा जेव्हा डायस्टॉल होणार आहे तेव्हा पण प्रेशर एक्झर्ट होणार आहे. सो जे डायस्टॉलिक प्रेशर असणार आहे ते ॲट द टाइम ऑफ रिलॅक्सेशन ऑफ वेंट्रिकल एक्झर्ट होणार आहे, आणि दॅट विल बी 80 mmHg. सो जेव्हा आपण बीपी लिहितो तेव्हा आपण SP बाय DP घेतो, म्हणजेच सिस्टॉलिक बाय डायस्टॉलिक प्रेशर इज इक्वल टू 120/80. हे आहे नॉर्मल ह्युमन बीसाठीचं बीपी. ओके. सो दॅट इज 120/80 mmHg. Blood pressure is normally written as 120/80 mmHg. Difference between systolic and diastolic pressure is called as pulse pressure. आता जर आपण सिस्टॉलिक मायनस डायस्टॉलिक केले, यू विल गेट 40 mmHg, आणि 40 mmHg काय असणार आहे या ठिकाणी? पल्स प्रेशर. सो डेविएशन फ्रॉम नॉर्मल ब्लड प्रेशर व्हॅल्यू इंडिकेट माल फंक्शनिंग ऑफ हार्ट. आता जर याच्यापेक्षा जास्त किंवा याच्यापेक्षा कमी जर बीपी आला, खूप एकदम कमी आला तर नाही, खूप जास्त कमी आला तर. ओके. सो तर त्याला आपण म्हणणार आहोत की हार्ट प्रॉपरली फंक्शन नाही करत आहे. इट मे बी ड्यू टू दी हाय और लो ब्लड वॉल्यूम, arterial inelasticity, or hardening of the arteries, deposition of fats like cholesterol in the arteries. सो कधी कधी जे कोलेस्ट्रॉल आहे किंवा जे एक्स्ट्रा फॅट आहे ते पण आर्टरीजमध्ये डिपॉझिट होऊ शकतं, त्याच्यामुळे पण जे प्रेशर आहे ते कमी जास्त होऊ शकतं. रिनल डिसीजेस आहे, इमोशन इंड्यूस हार्मोनल चेंजेस आहेत, ओबेसिटी आहे. इमोशनल इंड्यूस हार्मोनल चेंजेस म्हणजे कधी कधी आपण खूप घाबरतो तर तेव्हा ते बीट्स वाढतात, आपले ब्लड प्रेशर वाढतं. ओके. किंवा कधी कधी आपण खूप जोरात धावतो तेव्हा पण आपला बीपी इन्क्रीज होतो. सो बेसिकली हे सगळं हॉर्मोनल चेंजेसमुळे पण होतं, ओबेसिटीमुळे होतं. सो द ब्लड प्रेशर लोअर दॅन नॉर्मल, जर बीपी कमी असेल नॉर्मलपेक्षा, म्हणजे 120/80 पेक्षा कमी असेल, इट्स अराउंड 90/60 जर असेल, तर त्याला आपण म्हणणार आहोत की ते कसं आहे? हायपोटेन्शन. कमी असेल तर हायपोटेन्शन. बट जर बीपी 120/80 पेक्षा जास्त असेल, इट इज अराउंड 140/90, तर त्याला आपण म्हणणार आहोत हायपरटेन्शन. ओके. सो 121 किंवा 81 झालं वगैरे, तर त्याला आपण इन्क्रीज इन ब्लड प्रेशर नाही म्हणणार आहोत. जर खूप जास्त इन्क्रीज असेल किंवा खूप जास्त डिक्रीज असेल तरच त्याला आपण हायपो किंवा हायपरटेन्शन म्हणणार आहोत.
व्हेरियस फॅक्टर्स दॅट अफेक्ट द ब्लड प्रेशर आर कार्डियक आउटपुट. साधारणतः नॉर्मल बॉडीसाठी कार्डियक आउटपुट किती असतो? 5 लिटर ब्लडचा असतो. नेक्स्ट आहे पेरिफेरल रेजिस्टन्स, ब्लड व्हॉल्यूम, लेंथ ऑफ डायमीटर ऑफ द ब्लड वेसल्स एक्सेट्रा. हे सगळं याच्यावरती अफेक्ट करतं. नेक्स्ट आहे नॉर्मल कार्डियक. इथे विचारलेलं आहे की वाय आर ओबेस पर्सन प्रोन टू हार्ट अटॅक. ओके, सो बेसिकली हार्ट अटॅक आणि हायपरटेन्शन सो बेसिकली ओबेस पर्सनमध्ये मे बी असं असू शकतं की कोलेस्ट्रॉलचा अमाऊंट खूप जास्त आहे आणि त्याच्यामुळे जे फॅट डिपॉझिशन आहे तर ते आर्टरीजमध्ये झालेलं आहे आणि त्याच्यामुळे त्यांना ब्लड प्रेशर वाढून मग हायपरटेन्शनचा त्रास होऊ शकतो. नेक्स्ट आहे नॉर्मल कार्डियक आउटपुट किती आहे? 5 लिटर पर मिनिट. इन्क्रीज इन कार्डियक आउटपुट इन्क्रीज सिस्टोलिक प्रेशर. सो जर कार्डियक आउटपुट वाढलं तर या ठिकाणी काय होणार आहे? एस पी वाढणार आहे. ओके. पेरिफेरल रेजिस्टन्स डिपेंड्स अपॉन द डायमीटर ऑफ द वेसल्स. पेरिफेरल रेजिस्टन्स म्हणजे काय? ब्लडला येताना किती मध्ये मध्ये अडथळे आहेत. ओके, सो त्याला आपण म्हणणार आहोत पेरिफेरल रेजिस्टन्स. हे कशावरती डिपेंड करतं? ब्लड वेसल्सच्या डायमीटरवरती. डायमीटर जेवढं मोठं असेल तेवढं अर्थात रेजिस्टन्स कमी लागणार आहे. ॲज यू ऑल नो रेजिस्टन्स इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू दी एरिया. फिजिक्समध्ये आपण पाहिलेलं आहे. सो त्याच पद्धतीने तोच तुम्हाला या ठिकाणी पण करायचा आहे, त्याच ओहम्स लॉचा. ओहम्स लॉ नाही, ओहम्स लॉ नाही, आर इज इक्वल टू रो एल बाय ए जो फॉर्म्युला आहे तर तोच आपण इथे उपयोगात करणार आहोत. डिक्रीज इन डायमीटर ऑफ एट्रिओल्स अँड कॅपिलरीज अंडर दी इफेक्ट ऑफ वॅसोकॉन्स्ट्रिक्टर्स लाईक वॅसोकॉन्स्ट्रिक्टर्स लाईक वॅसोप्रसिन असेल किंवा एडीएच असेल. हे काय करणार आहे? पेरिफेरल रेजिस्टन्स इन्क्रीज करतात आणि त्याच्यामुळे ब्लड प्रेशर पण काय होणार आहे? इन्क्रीज होणार आहे. ओके, जेवढं जास्त रेजिस्टन्स तेवढं जास्त प्रेशरने ब्लड जाणार किंवा तेवढं जास्त प्रेशर ब्लड अप्लाय करणार आहे वॉल्सवरती. सिम्पल. सो याचा अर्थ काय होतो की वॅसो कन्स्ट्रिक्टरमुळे काय होणार आहे? जे वेसलचं जे डायमीटर आहे ते कमी होते कारण कन्स्ट्रिक्ट होतं ना. सो कन्स्ट्रिक्ट म्हणजे इन द सेन्स कॉन्ट्रॅक्ट होते. सो डायमीटर कमी होतं. डायमीटर कमी झालं तर जे या ठिकाणी पेरिफेरल रेजिस्टन्स आहे तर ते इन्क्रीज होणार आहे आणि दॅट्स वाय ब्लड प्रेशर पण इन्क्रीज होणार आहे. ओके, सो ब्लड लॉस इन ॲक्सिडेंट्स डिक्रीजेस ब्लड व्हॉल्यूम अँड थस द ब्लड प्रेशर पण डिक्रीज होतं. जर कुठे ॲक्सिडेंट्समध्ये ब्लड लॉस झालं तर ब्लडचं व्हॉल्यूम कमी होणार आहे. व्हॉल्यूम कमी झालं तर अर्थात प्रेशर पण एक्झर्ट करणं कमी करणार आहे ब्लड. सो ब्लड प्रेशर इज डिरेक्टली प्रपोर्शनल टू द विस्कोसिटी ऑफ द ब्लड. कधी कधी काही जणांचं ब्लड पातळ असतं सो त्यांचं ब्लड प्रेशर जास्त असू शकतं कारण जेवढं पातळ ब्लड प्रेशर जेवढं पातळ ब्लड तेवढी विस्कोसिटी कमी असणार. ओके, आणि जेवढं ब्लड जास्त घट्ट किंवा गाढ असेल किंवा जास्त विस्कस असेल तेवढं त्याचं ब्लड प्रेशर काय असणार आहे? कमी असणार आहे कारण ब्लड फ्लोच नाही होणार ना पुढे. सो प्रेशर कसं एक्झर्ट करणार ते. नेक्स्ट आहे ब्लड प्रेशर इन्क्रीज विथ एज ड्यू टू इन्क्रीज इन इलास्टिसिटी ऑफ ब्लड वेसल्स. आपण पाहिलं की आपले ब्लड वेसल्स थोडेसे इलास्टिक आहेत पण जसं जसं एज वाढत जाईल तसं तसं इलास्टिसिटी लूज होते. ऑब्व्हियसली रबर जसा ओल्ड होईल किंवा रबर जसा जुना होईल तसं त्याची इलास्टिसिटी पण कमी होते ना. त्याच पद्धतीने माणूस पण जसा ओल्ड होईल त्याप्रमाणे त्याचं जे वेसल्स आहेत ब्लड वेसल्स त्याची इलास्टिसिटी काय होते? कमी होते. सो त्याच्यामुळे ब्लड प्रेशर इन्क्रीज होतं. अमाऊंट ऑफ ब्लड ब्रॉट टू दी हार्ट वाया द वेन्स पर युनिट टाइम इज कॉल्ड एज विनस रिटर्न अँड इट इज डिरेक्टली प्रपोर्शनल टू द ब्लड प्रेशर. जे ब्लड बॉडीमधून आणलेलं आहे हार्टकडे वेन्समधून तर त्याला पर युनिट टाइम एका पर्टिक्युलर युनिट टाइममध्ये त्याला आपण म्हणणार आहोत विनस रिटर्न. विनस का? कारण हे ब्लड कसं आहे? डिऑक्सिजनेटेड आहे. ओके, ब्लड कसं आहे? डिऑक्सिजनेटेड आहे. सो त्याला आपण विनस रिटर्न म्हणणार आहोत आणि ते पण डिरेक्टली प्रपोर्शनल आहे ब्लड प्रेशरशी. जेवढं जास्त विनस रिटर्न तेवढं जास्त ब्लड प्रेशर. ब्लड प्रेशर इज ऑल्सो डिरेक्टली प्रपोर्शनल टू द टोटल लेंथ ऑफ द ब्लड वेसल. अगेन जेवढं जास्त लेंथ असणार आहे तेवढं जास्त ब्लड प्रेशर असणार आहे कारण तेवढं जास्त या ठिकाणी रेजिस्टन्स असणार आहे कारण आर इज डिरेक्टली प्रपोर्शनल टू द एल. नेक्स्ट आहे ते म्हणजे ब्लड प्रेशर कॅन ऑल्सो बी अफेक्टेड बाय वेसो कन्स्ट्रिक्शन्स और वॅसो डायलेशन. वेसो कन्स्ट्रिक्शन म्हणजे जे वेसल्सला कन्स्ट्रिक्ट करणार आहे आणि डायलेशन म्हणजे जे वेसल्सला काय करणार आहे? डायलेट म्हणजे असं रिलॅक्स करणार आहे. ओके, कन्स्ट्रिक्शन म्हणजे कॉन्ट्रॅक्ट करणार आहे आणि रिलॅक्स म्हणजे रिलॅक्स करणार आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे फिमेल हॅज स्लाइटली लोअर बीपी दॅन दी मेल ऑफ हर एज. सेम एजमध्ये जर आपण कंपॅरिझन केलं बिफोर मेन्युपॉज म्हणजे यंग फिमेल जर आपण घेतली तर सो फिमेलचं बीपी हे मेलच्या बीपीपेक्षा थोडंसं कमी असतं. हावेवर रिस्क ऑफ हाय बीपी इन्क्रीज इन द फिमेल आफ्टर मेन्युपॉज. बट मेन्युपॉज नंतर मात्र हे जे बीपी आहे तर ते इन्क्रीज होतं कारण ड्यू टू हॉर्मोनल इम्बॅलन्सेस. ओके, नेक्स्ट आहे मेजरमेंट ऑफ बीपी. सो ब्लड प्रेशर इज मेजर्ड विथ द हेल्प ऑफ स्पायगोमॅनोमीटर. दिस इन्स्ट्रुमेंट कन्सिस्ट ऑफ इन्फ्लेटेबल रबर बॅग आहे. तुम्ही इथे बघितलं तर हे आहे हे रबर बॅग. हे आतमधून हॉलो आहे आणि हे आपण पंप करतो जेणेकरून आपल्याला ब्लड प्रेशर कळतं. नेक्स्ट आहे याच्यावरती कॉटनचं क्लोथ आहे. इट इज कनेक्टेड विथ द हेल्प ऑफ ट्यूब टू अ मर्क्युरी मॅनोमीटर. हे जो आपलं मॅनोमीटर आहे याच्यामध्ये मर्क्युरी आहे जे की बीपी दाखवतं. नेक्स्ट आहे with one side and a rubber ball on the other side. During measurement, the person is asked to
lie in a sleeping position. The instrument is placed at the level of heart and the cuff is tightly wrapped around the upper arm. सो हे जे तुम्हाला इथे ग्रे कलरचं बघायला मिळतं हे आपल्या हातात म्हणजे जे अपर आर्म आहे त्याच्यावर त्याचं गुंडाळलं जातं आणि हे शक्यतो मॅनोमीटर आपल्या हार्टच्या जवळ ठेवलं जातं आणि ते जे हे आहे लाईक बॉल लाईक स्ट्रक्चर आहे ते पंप करतात जेणेकरून आपलं बीपी आपल्याला कळावं. Next आहे the cuff is inflated till the branchial artery is blocked due to the external pressure. Then the pressure in the cuff is slowly lowered till the first pulsatile sound is heard. सो बेसिकली सुरुवातीला तर हे प्रेशर नाही एवढं एक्सर्ट करत हा कफ आपल्या हातावरती, बट जसं जसं आपण पंप करत जाऊ तसं हे प्रेशर वाढत जातं आणि मग एका पर्टिक्युलर पॉईंटला आपलं जेव्हा पूर्ण मेजर करून होईल बीपी तेव्हा ते प्रेशर आपलं पण रिलीज होतं. ओके, आपोआप रिलीज होतं. ॲट दिस मोमेंट प्रेशर इंडिकेटेड इन द मॅनोमीटर इज अ सिस्टॉलिक प्रेशर आणि जे प्रेशर येईल ते असणार आहे सिस्टॉलिक प्रेशर आणि साऊंड हर्ड ड्युरिंग मेजरमेंट ऑफ द ब्लड प्रेशर आर कॉल्ड ॲज कोरोटोकॉफ साऊंड. ओके, कोरोटकॉफ साऊंड. सो हे जे साऊंड येणार आहे एका पर्टिक्युलर पॉईंटला साऊंड येतं तिथपर्यंत सिस्टॉलिक मेजरमेंट आहे. त्याच्यानंतर जे काय असेल ते डायस्टॉलिक मेजरमेंट असणार आहे कारण तिथपर्यंत कॉन्ट्रॅक्शन झालं मग जे होईल ते असणार आहे रिलॅक्सेशन किंवा डायस्टॉल. नेक्स्ट आहे प्रेशर इन द कफ इज फर्दर lower till any pulsatile sound cannot be heard due to the smooth blood flow कारण रिलॅक्सेशनमध्ये ब्लड फ्लो स्मूथ किंवा हळूहळू होतं. ॲट दिस मोमेंट प्रेशर इंडिकेटेड इन द मॅनोमीटर इज डायस्टॉलिक प्रेशर आणि तेव्हा जे काही प्रेशर असेल ते असणार आहे डायस्टॉलिक प्रेशर. सो द ऑप्टिमम प्रेशर जे असणार आहे जे की नॉर्मल प्रेशर आहे दॅट इज 120/80 mmHg. नेक्स्ट आहे हायपर टेन्शन म्हणजे काय बीपी इन्क्रीज होणं 120चं 140 होणार आणि 80चं 90 होणार. So persistently raised blood pressure higher than the normal is called as hypertension that is 140/90 mmHg आणि याचा जो थ्रेशोल्ड आहे तर तो आहे 180/120 mmHg आणि ह्याच्यापेक्षा जर जास्त झालं तर ते इट्स व्हेरी डेंजरस फॉर युअर हेल्थ. ओके, इट मे डॅमेज द हार्ट ब्रेन किडनी कारण 180पेक्षा मोठं म्हणजे इट्स किती किती प्रेशरने ते ब्लड फ्लो होतं आहे आणि त्याच्यामुळे बॉडीचं कुठलंच पार्ट चांगल्या प्रकारे काम नाही करू शकणार. सो इट इज किडनी असेल ब्रेन असेल हार्ट असेल एवढं सगळं प्रेशर ते नाही सहन करू शकत. ओके, सो ते डॅमेज होऊ शकतात. अंडर द कंडिशन ऑफ हायपरटेन्शन हार्ट युजेस मोर एनर्जी फॉर पंपिंग विच कॉज angina pectoris that is a chest pain due to lower blood supply to cardiac muscles and may lead to the myocardial infarction. सो बेसिकली जर जास्त बीपी असेल तर त्याला तेवढं पास करायला ते ब्लड पास करायला पण जास्त एनर्जी लागणार, पंपिंग करायला पण जास्त एनर्जी लागणार आणि हे जास्त एनर्जी वापरत असल्यामुळे बॉडी हे जे ब्लड आहे तर ते प्रॉपरली कार्डियक मसल्सपर्यंत सफिशियंट अमाऊंटमध्ये सप्लाय नाही होणार आणि जर तेवढं ब्लडचं सफिशियंट अमाऊंट जर नाही मिळालं तर मग चेस्ट पेन होणार, मायोकार्डियल इन्फार्क्शन आणि मग माइल्ड अटॅक पण येऊ शकतो. नेक्स्ट आहे किंवा मेजर अटॅक पण येऊ शकतो डिपेंड अपॉन की हायपरटेन्शन किती आहे. देर आर मोर चान्सेस ऑफ ब्रेन हेमोरेज ड्यू टू दी हायपरटेन्शन म्हणजे लाईक ब्रेन डेड वगैरे आपण त्याला म्हणू शकतो. ॲज आर्टरी इन द ब्रेन आर लेस प्रोटेक्टेड बाय सराउंडिंग टिश्यू ॲज कम्पेअर टू दी अदर ऑर्गन्स. आपल्या ब्रेनमध्ये जे आर्टरीज आहेत तर त्यांना जास्त प्रोटेक्शन नाही आहे, बाकीच्या आर्टरीजले बॉडीमधल्या बाकीच्या आर्टरीजला प्रॉपर असं प्रोटेक्शन आहे. इन किडनी हायपरटेन्शन मे कॉज किडनी फेल्युअर पण होऊ शकतं हायपरटेन्शनमुळे कारण खूप जास्त प्रेशरने ब्लड फ्लो होत असतं. नेक्स्ट आहे कोरोनरी आर्टरी डिसीज दॅट इज CAD. इट इज ऑल्सो नोन ॲज ॲथेरोस्क्लेरोसिस. म्हणजेच काय की या ठिकाणी जे आर्टरीज आहेत तर त्याच्यामध्ये फॅट्स वगैरे डिपॉझिट होणार आहेत आणि त्यामुळे ब्लडला फ्लो व्हायला जास्त प्रेशर अप्लाय करावं लागतं. ओके, आणि खूप सारे फॅट्स लेयर्स डिपॉझिट झाल्यामुळे जे आर्टरीचं जे ल्युमन आहे किंवा जी जागा आहे ज्यामधून ब्लड फ्लो होते तर तो एरिया पण कमी होतो, डायमीटर पण कमी होतं. नेक्स्ट आहे एंजिना पिक्टोरिस. याच्यामध्ये आपण बघितलं की चेस्ट पेन होणार आहे का तर हायपरटेन्शनमुळे होणार आहे हे. सो त्याच्यानंतर आहे फ्रॉम रिडक्शन इन द ब्लड सप्लाय टू द कार्डियक मसल्स बिकॉज ऑफ दी अगेन सेम डिपोजिशन ऑफ द फॅट्स दॅट इज कॉल्ड ॲज ॲथेरोस्क्लेरोसिस. इट इज कॅरेक्टराइज्ड बाय द सिव्हिअर पेन अँड हेवीनेस इन द चेस्ट. द पेन मे बी स्प्रेड टू नेक. हे पेन नेकपर्यंत जाऊ शकतं, जॉपर्यंत येऊ शकतं म्हणजे हे पेन स्प्रेड होऊ शकतं पूर्ण बॉडीमध्ये, लेफ्ट आर्ममध्ये, लेफ्ट शोल्डरमध्ये. आणि द पेन युजली रिझल्ट्स फ्रॉम द एक्झर्शन वेअर देर इज मोर डिमांड ऑफ ऑक्सिजन. आणि जिथे कुठे ऑक्सिजन प्रॉपरली पोहोचत नसेल तिथून हे पेन व्हायला सुरुवात होते. बट द सप्लाय डज नॉट मीट द रिक्वायरमेंट. पण ऑक्सिजनची नीड आहे बट तिथपर्यंत ऑक्सिजन पोहोचत नाही आहे तेव्हा हे पेन व्हायला सुरू होतं आणि मग एंजिना पेक्टोरिस होऊ शकतं. नेक्स्ट आहे एन्जिओग्राफी. एक्सरे एमर्जिंग ऑफ द कार्डियक ब्लड वेसल्स टू लोकेट द पोझिशन ऑफ द ब्लॉकेजेस. इट इज कॉल्ड एज एन्जिओग्राफी. एन्जिओग्राफीमध्ये काय केलं जातं जस्ट फॅट कुठे कुठे डिपॉझिट झालेला आहे आणि त्याच्यामुळे कुठल्या आर्टरीमध्ये कुठल्या पोझिशनला ब्लॉकेज झालेलं आहे तर ते आयडेंटिफाय केलं जातं विथ द हेल्प ऑफ एक्सरेज.
Depending upon the degree of blockage, remedial precautions or procedures like angioplasty or bypass surgery are performed. की ते किती प्रमाणामध्ये ब्लॉकेज आहे त्याच्यानुसार मग एन्जिओप्लास्टी किंवा बायपास सर्जरी केली जाते. In angioplasty, stent is inserted at the site of the blockage to restore the blood supply, while in bypass surgery, the atherosclerotic region is bypassed with the part of vein or artery taken from any other suitable part of the body, like hands or legs. सो बेसिकली अँजिओप्लास्टीमध्ये काय केलं जातं, एक स्टेंट इन्सर्ट केला जातो जिथे पण ब्लॉकेज असेल तिथे, आणि तिथे ते स्टेंट फोडून काढला जातो किंवा एक ब्रेकडाऊन केला जातो आणि तिथून ब्लड सप्लाय प्रॉपरली होतो. बायपास सर्जरीमध्ये नेक्स्ट इज बायपास. बायपास सर्जरीमध्ये काय केलं जातं की ज्या पण ठिकाणी फॅट डिपॉझिशन झालेलं आहे आणि ते जर खूप मोठ्या प्रमाणामध्ये असेल की त्याला आपण फोडू शकत नाही किंवा ते आपण रिमूव्ह नाही करू शकत, तर अशा वेळेस काय केलं जातं की ज्या ठिकाणी ते डिपॉझिशन झालेलं आहे तो पार्ट कट केला जातो आणि सेम तेवढाच पार्ट आपल्या लेग्सच्या वेन्समधून किंवा जे पण वेन आर्टरी जे पण असेल ते, किंवा जे की सुटेबल पार्ट्स आहेत, हँड असेल, लेग असेल, तिथून तो पार्ट कापून तिथे ॲडजस्ट केला जातो. ओके, वेनचा पार्ट, पाय नाही कापायचा आपल्याला. सो नेक्स्ट आहे हार्ट ट्रान्सप्लांट. रिप्लेसमेंट ऑफ सिव्हिअरली डॅमेज्ड हार्ट बाय नॉर्मल हार्ट फ्रॉम ब्रेन डेड और रिसेंटली डेड डोनर इज कॉल्ड एज हार्ट ट्रान्सप्लांट. हार्ट ट्रान्सप्लांट सर्जरी सुद्धा सगळ्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये सक्सेसफुल होत आहे. सो बेसिकली डॅमेज हार्ट जे असेल ते पूर्ण बदलूनच टाकायचं नवीन हार्टसोबत. ओके, आता हे नवीन हार्ट कोणाचं घ्यायचं, अर्थात आपल्या सगळ्यांकडे एकच हार्ट आहे. सो वी कॅन नॉट डोनेट हार्ट. जिवंत असताना आपण हार्ट डोनेट नाही करू शकत. सो मग हार्ट कोणाकडून घेतलं जातं, रिसेंटली जर कोणाची डेथ झाली असेल आणि जर हार्ट प्रॉपर असेल किंवा चांगल्या कंडिशनमध्ये असेल तर ते हार्ट घेतलं जाऊ शकतं, किंवा एखादा ब्रेनडेड पर्सन असेल तर त्याचं हार्ट घेतलं जाऊ शकतं. बट हार्ट गुड कंडिशनमध्ये असलं पाहिजे, ते हार्टला काही प्रॉब्लेम नसायला पाहिजे. ओके, नेक्स्ट आहे सोबतच बऱ्याचशा कंडिशन्स असतात त्या पण मॅच झाल्या पाहिजेत. हार्ट ट्रान्सप्लांट इज नेसेसरी इन द केस ऑफ पेशंट्स विथ एंड स्टेज हार्ट फेल्युअर अँड सिव्हिअर कोरोनरी आर्टियल डिसीज. आणि त्या पर्सनला जर CAD असेल किंवा त्या पर्सनला जर एकदम लास्ट स्टेजच्या हार्ट फेल्युअरवरती जर तो पर्सन असेल तरच ही रिस्क घेतली जाते. रिस्क यासाठी कारण एकतर पहिली गोष्ट तर अशी आहे की हार्ट डोनर्स नाही आहेत आपल्याकडे इतके जास्त की आपण हार्ट पटकन ट्रान्सप्लांट करू शकू. यासाठी खूप जास्त वेटिंग पिरियड असतो. सो जितका पेशंट सर्व्हाइव्ह करू शकतो विदाऊट ट्रान्सप्लांटेशन त्याला ठीक करू शकत असतो तर त्याचा आधी प्रयत्न केला जातो. आणि जर काहीच ऑप्शन नाही तर मग लास्ट ऑप्शन असतो की हार्ट ट्रान्सप्लांट केलं जाईल. ओके, नेक्स्ट आहे की silent heart attack. Silent heart attack, also known as silent myocardial infarction, is a type of heart attack that lacks the general symptoms of classic heart attack, that is extreme chest pain, hypertension, shortness of breathing, sweating, dizziness, etc. सो हा जो सायलेंट हार्ट अटॅक आहे हा एक प्रकारचा हार्ट अटॅकच आहे. मायक्रोकार्डियल इन्फ्रॅक्शनचमुळे होतं की हार्टमध्ये ज्या ठिकाणी ब्लडची आवश्यकता, आय मीन ज्या ठिकाणी ऑक्सिजनची आवश्यकता आहे त्या ठिकाणी ते पटकन पोहोचत नाहीये. ओके, हा त्याच्या मागचा खूप प्रॉब्लेम आहे किंवा इश्यू आहे. बट इथे जे सिम्टम्स आहेत, जनरली जे सिम्टम्स आपल्याला हार्ट अटॅकच्या दरम्यान पाहायला मिळतात की खूप जास्त सिव्हिअर चेस्ट पेन होतं किंवा खूप जास्त BP इन्क्रीज होतो, खूप जास्त स्वेटिंग आहे, शॉर्टनेस ऑफ ब्रीथिंग आहे, तर हे आपल्याला याच्यामध्ये बघायला नाही मिळत. Symptoms of silent heart attack are so mild that the person often confuses it with a regular discomfort and ignores it. It has been studied that men are more affected by silent heart attack than women. So basically silent heart attack जे आहे तर ते खूप जास्त मेनमध्ये बघायला मिळतं. आणि बेसिकली याचे सिम्टम्स एवढे स्ट्रॉंग असल्यामुळे आपण त्याला इग्नोर करतो, कारण हे एक जस्ट एक चेस्ट पेन होतं थोड्याशा वेळासाठी, आपल्याला वाटतं की जस्ट ॲसिडिटी वगैरे काहीतरी असावी किंवा थोडंसं चक्कर आल्यासारखं होतं किंवा थोडंसं स्वेटिंग होतं, आपल्याला वाटतं की हाय चालून झालं असं काहीतरी एन्झायटी, डिप्रेशन किंवा स्ट्रेसमुळे वगैरे झालं असावं असं आपण सपोज करतो. बट असं नाही की दरवेळी याचमुळे व्हावं किंवा दरवेळी हार्ट अटॅकच असावा असंही नाही आहे. बट एक पॉसिबिलिटी आहे की ते सायलेंट हार्ट अटॅकची पण सिम्टम्स असू शकतात. ओके, नेक्स्ट आहे आकाश मनोज, अ टीनेजर फ्रॉम चेन्नई, इन्व्हेंटेड द नॉन invasive technique to predict the possibility of a silent heart attack. Interestingly, he invented this technique when he was in class 10th. For his innovation, he has been invited to the Rashtrapati Bhavan as a guest of the President of India under the Innovation Scholars in Residence program. His innovation kit analyzes the levels of FABP3, that is fatty acid binding protein 3, with the help of UV radiation or UV light. It is the smallest protein in the blood. सो याच्या आधारे मग ते सांगू शकतं की हार्ट अटॅक, सायलेंट हार्ट अटॅक येऊ शकतो का वगैरे किंवा आला वगैरे आहे का. तर बेसिकली हे एक मशीन त्याने इन्व्हेंट केलेलं आहे. तुम्ही त्याच्याबद्दल असं इन्फॉर्मेशन नक्कीच मिळवू शकता. नेक्स्ट आहे ECG, दॅट इज इलेक्ट्रोकार्डिओग्राम. ग्राफिकल रेकॉर्डिंग ऑफ इलेक्ट्रिकल व्हेरिएशन डिक्टेटेड ॲट द सर्फेस ऑफ बॉडी ड्युरिंग देअर प्रोपगेशन थ्रू द वॉल ऑफ द हार्ट इज कॉल्ड एज ECG. सो बेसिकली आपल्या बॉडीमध्ये जेव्हा हे हे कायचं नाव
आहे द रेडिएशन्स. ओके, सो दिस रेकॉर्डिंग मे बी इन द फॉर्म ऑफ प्रिंटआउट और इन द ऑन स्क्रीन डिस्प्ले. हे आपल्याला प्रिंटआउट मिळते आपल्या हार्टचं, म्हणजे सिस्टॉल डायस्टॉल कसं होते त्याची, किंवा हार्ट बीटची म्हणूया आपण त्याला. नेक्स्ट आहे द इन्स्ट्रुमेंट यूज्ड फॉर द रेकॉर्डिंग. दिस इज ECG मशीन और इलेक्ट्रोकार्डिओग्राफ. दिस इन्स्ट्रुमेंट डिक्टेट्स अँड ॲम्प्लिफाईज दी सिग्नल्स. सो जे काही आपले AV आणि SN नॉटचे सिग्नल्स आहेत तर ते इकडे काय म्हणूया आपण त्याला डिक्टेट वगैरे केले जातात. आणि त्याच्यानुसार मग आपल्याला आपला जे ग्राफ आहे तर तो मिळतो की आपला हार्ट कशा पद्धतीने सिस्टॉल डायस्टॉल परफॉर्म करत आहे. व्हेरियस इलेक्ट्रोड्स आर यूज्ड फॉर रेकॉर्डिंग द सिग्नल. 4 इलेक्ट्रोड्स आर पोझिशन. 2 आर्म्स वरती लावतात, 2 लेग्स वरती लावतात. का? कारण या ठिकाणी जे आपलं पल्सेस आहेत तर ते आपण जाणू शकतो. नेक्स्ट आहे दिस आर लिम्ब इलेक्ट्रोड्स. 6 इलेक्ट्रोड्स आर पोझिशन ऑन द चेस्ट. चेस्टवरती 6 असतात, 2 पायावरती, 2 हातावरती. पायावरती पण अँकलेटवरती असतात आणि हातावरती पण वेस्टवरती वगैरे असतात. नेक्स्ट ब्रिस्टवरती वगैरे असतात. दीज आर चेस्ट इलेक्ट्रोड्स, जे की छातीवरती लावतात, जे की 6 आहेत. द नॉर्मल रेकॉर्ड, इन नॉर्मल रेकॉर्ड 3 डिफरंट वेव्स आर रिकॉग्नाइज्ड. P वेव्ह आहे, QRS कॉम्प्लेक्स आहे आणि T वेव्ह आहे. P वेव्ह जे की स्मॉल अपवर्ड डिफ्लेक्शन दाखवतं. तुम्ही जर या ठिकाणी बघितलं तर हा जो छोटासा डोंगर आहे तर तो आहे P वेव्हचा. तर P वेव्ह आपल्याला काय दाखवते? ॲट्रियल डिपोलरायझेशन म्हणजे ॲट्रियल कॉन्ट्रॅक्शन. ओके, ॲट्रिया इथे कॉन्ट्रॅक्ट झाली. पहिल्या सेकंडमध्ये 0.1 सेकंडमध्ये काय होतं? ॲट्रिया कॉन्ट्रॅक्ट होतं. सो ते पहिल्यांदा जेव्हा ॲट्रिया कॉन्ट्रॅक्ट होतं तर तो पॉईंट आहे P ने दाखवला. तो जो कर्व आहे तर तो Pचा आहे. नेक्स्ट आहे QRS. हे जे आहे QRS. ओके, तर हे काय दाखवणार आहे? व्हेंट्रिक्युलर डिपोलरायझेशन म्हणजे व्हेंट्रिकल या ठिकाणी काय झालेले आहेत? कॉन्ट्रॅक्ट झालेले आहेत. सो नेक्स्ट आपण काय बघतो की 0.3 सेकंडसाठी, म्हणजे 0.1 नंतर पुढे 0.2, 0.3, 0.4 आणि 0.5 असे 3 सेकंडसाठी, 3 सेकंद, 0.1, 0.2, 0.3 पर्यंत. येस, सो या ठिकाणी 3 सेकंदासाठी हे जे होणार आहे तर ते असणार आहे व्हेंट्रिक्युलरचं कॉन्ट्रॅक्शन. आणि नेक्स्ट छोटासा T वेव्ह आहे तर तो दाखवणार आहे व्हेंट्रिक्युलर रिपोलरायझेशन म्हणजे या ठिकाणी व्हेंट्रिकल काय झालं? डायस्ट्रॉल झालं. ओके, डायस्ट्रॉल दाखवणार आहे. नेक्स्ट आहे ECG helps to diagnose the abnormality in the conducting pathway, enlargement of heart chambers, damages to the cardiac muscle, reduced blood pressure to cardiac muscles, and causes of chest pain. A physician can find out the defect in the heart by examining the wave pattern. सो हा जो वेव्हचा पॅटर्न आहे तो पण म्हणजे त्याचं पण आपण चिकित्सा वगैरे करून फाइंड आउट करू शकतो की हार्ट अटॅक वगैरे येऊन गेला आहे का, किंवा ब्लॉकेजेस वगैरे असू शकतात का, एक पॉसिबिलिटी. ओके, नेक्स्ट आहे लिम्फॅटिक सिस्टम. लिम्फॅटिक सिस्टम कन्सिस्ट ऑफ लिम्फ आहे, लिम्फ वेसल्स आहेत, काही ऑर्गन्स आहेत आणि टिश्यू आहे. लिम्फ म्हणजे काय? क्लिअर वॉटर, and it is a fluid connective tissue. Fluid connective tissue आहे लाईक ब्लड, विथ ऑलमोस्ट सिमिलर कंपोजिशन ऑफ ब्लड एक्सेप्ट RBC. याच्यामध्ये फक्त RBC नसतं, प्रोटीन्स, प्लेटलेट्स आणि सम प्रोटीन्स वगळता बाकीचे पण आहे ह्याच्यामध्ये ब्लडमध्ये, ते सगळं याच्यामध्ये बघायला मिळतं लिम्फमध्ये. Fluids from intracellular spaces of body tissue enter into the lymph vessels and from here it is discharged into the blood vessels म्हणजे वेन्समध्ये थ्रू दी thoracic duct and the right lymphatic duct. सो बेसिकली इंटरसेल्युलर स्पेसेसमधलं बॉडीमधले टिश्यूजमधलं जे पण फ्लुइड आहे तर ते सगळं लिम्फॅटिक वेसल्समध्ये येणार आहे आणि ते वेन्समध्ये डिस्चार्ज केलं जाणार आहे थ्रू thoracic duct किंवा राईट लिम्फॅटिक डक्ट. आणि इन दिस वे तुम्ही या ठिकाणी डायग्राममध्ये बघू शकता की आपले जे लिम्फॅटिक सिस्टममधले जे लिम्फॅटिक नोड्स आहेत ते कुठे कुठे आहेत. याच्या आधी आपण स्प्लीनचं नाव ऐकलं होतं की जेव्हा बेबी एम्ब्रिओनिक स्टेजमध्ये वगैरे असतो, फिटस स्टेजमध्ये वगैरे, तर तेव्हा RBCs जे आहेत तर त्याचं सेंटर काय काय असणार आहे? स्प्लीन आणि लिव्हर. त्यासोबतच आपल्या बॉडीमध्ये जेव्हा RBCचा एक कालावधी कंप्लीट होतो 120 डेजचा, तर तेव्हा ते डिजनरेट पण कुठे होणार आहे किंवा नॉन फंक्शनल जे RBCs असतील ते पण स्प्लीनमध्ये जातात किंवा लिव्हरमध्ये जातात. ओके, सो या ठिकाणी टॉन्सिल्स आहे, नेक्स्ट आहे थायमस ग्लँड आहे, स्प्लीन आहे, थोरॅसिक डक्ट तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की कशा पद्धतीने ते जाणार आहे वेन्समध्ये. ओके, सो इन दिस आपला चॅप्टर या ठिकाणी संपलेला आहे. नोट्स वगैरे बघून घ्या. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. नेक्स्ट या ठिकाणी थोडंसं तुम्हाला सर्क्युलेशन आणि लिम्फॅटिक सिस्टमबद्दल इन्फॉर्मेशन दिलेली आहे की सर्क्युलेशन आणि लिम्फॅटिक सिस्टम यांच्यामध्ये काय रिलेशन आहे. बेसिकली तर आपलं जे ब्लड आहे ते जे बॉडीकडून येणारं डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे तर ते वेन्समधून येणार आहे इथे, आणि ऑक्सिजनेटेड ब्लड इथून जाणार आहे खाली बॉडीमध्ये. ओके, आफ्टर इथे लंग्समध्ये ऑक्सिजनेट झाल्यानंतर. सो या ठिकाणी लिम्फ कॅपिलरीज जे आहेत तर त्या काय करतात, इथून जे बॉडीमधलं सगळं जे पण लिम्फ आहे म्हणजे लिम्फ जे पण मटेरियल आहे तर ते घेऊन येतात या ठिकाणी वेन्समध्ये. ओके, आणि तिथे वेन्समध्ये काय होतात? मर्ज होतात. नेक्स्ट आहे या आहेत आपल्या ब्लड कॅपिलरीज. हे आहे या ठिकाणी ग्रीन कलरचं आहे ना, हे लिम्फॅटिक कॅपिलरीज ग्रीन कलरचे आहेत लिम्फॅटिक कॅपिलरीज. सो या ठिकाणी जे पण ब्लड वेसल्समधले वगैरे डिफ्यूज होतात पार्टिकल्स किंवा लिक्विड तर ते या ठिकाणी येणार आहेत. हे आहे लिम्फ
हे लिम्फॅटिक कॅपिलरी आहे, याचं इथे ओपनिंग आहे खाली आणि टिश्यूचे सेल्स वगैरे आहेत आणि या ठिकाणी सगळं लिम्फ कलेक्ट होतं आणि वेनकडे ट्रान्सपोर्ट केलं जातं. सो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आय होप तुम्ही प्रिव्हियस पण सगळे व्हिडिओज पाहिले असतील. अँड सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय.